400 कोटी रुपयांच्या कंटेनर चोरी प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालंय। पैशांनी भरलेल्या कंटेनरची कर्नाटक राज्यामध्ये चोरी झाली नसल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झालेलं आहे। नाशिकच्या संदीप पाटील यांना आपलं अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल केलेला होता। मुंबईतील बांधकाम व्यावसायिक आणि त्याच्या साथीदारांनी अपहरण केल्याचा आरोप हा करण्यात आलेला होता आणि या प्रकरणी नाशिक पोलिसांनी एसआयटीची स्थापना करून अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास केला। या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक किशोर सावळासह 7 जणांना अटक करण्यात आली होती। मात्र मूळ तक्रारदाराची तक्रार ही बनावट असल्याचा पोलिसांना संशय असून या प्रकरणी पुढील कार्यवाही ही सध्या सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।